तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण अल्जेब्रा सेक्शन स्टार्ट केल्यापासून सगळ्यात आधी आपण रियल नंबर शिकलो. एलसीएम, एचसीएफ एक छोटा कॉन्सेप्ट आपल्याला होता. त्यानंतर एक मेन चॅप्टर जो आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पॉलिनॉमियल्स. हा एक असा चॅप्टर आहे जो तुमचं पुढचं सगळं अल्जेब्रा ठरवतो. लक्ष द्या, पॉलिनॉमियल्स मध्ये आपण बेसिक 2 ते 3 गोष्टी शिकत असतो. पॉलिनॉमियल्स मध्ये आपण ज्या मेन टाइप्स आहेत, लिनियर, त्यानंतर क्वाड्रॅटिक, त्यानंतर क्युबिक, या पॉलिनॉमियल्स याच्याही पुढे असतात. पॉवर डिग्री 4 वाले त्याला बाय क्वाड्रॅटिक म्हणतो आपण. संस्कृती आणि ते इकडे लक्ष द्या, नाही तर सरळ घरी जा. माझ्या नवीन गणित सोडतो, शांत बसा. तर लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक अँड सो ऑन, असं नाही की हे संपलं. हे nth डिग्री पर्यंत चालेल. डिग्री इनफायनाईट नसते, nth काही ना काही डिग्री असते. आता समजून घ्या, पॉलिनॉमियल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे तिन्ही पण असतात एक्सप्रेशन्स. त्याला आपण 6th स्टँडर्डला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणून शिकलो होतं. आपण जेव्हा ह्याला इक्वेट करू टू समथिंग, कशासोबत तरी इक्वेट करू, तेव्हा आपण या तिघांना इक्वेशन्स म्हणतो. तर एक्सप्रेशन्स आणि इक्वेशन्स यातला फरक कळला पाहिजे. आपण लिनियर पॉलिनॉमियल जेव्हा म्हणत होतो त्यावेळेस आपण ax प्लस बी एवढं लिहित होतो. आपल्याला माहित होतं की यामध्ये a इज नॉट 0, लीडिंग कोएफिशियंट. ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, तुम्ही दोघी अजूनही तेच करताय हा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, इथे पण a 0 नाही, चालत राहणार. समजून घ्या, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इज अन एक्सप्रेशन. जेव्हा आपण यांना इक्वल टू 0 करूया तेव्हा आता ह्या बनतात इक्वेशन्स. तर आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स ऑलरेडी शिकलेला आहे. कन्सिस्टन्सी कशी चेक करतात लाईन्सची, रेशो पाहून a1 a2 b1 b2 c1 c2 चा, त्यानंतर सॉल्व्ह करण्याची एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, आणि मी तुम्हाला ऍडिशनली क्रॅमर्स रूल पण शिकवलेला आहे. आपला सिलेबस सुरू होऊन आता 2 महिने झालेले आहेत. सुट्ट्यांच्या पूर्वीचा 1 महिना, आता हा 1 महिना जो आज संपत आहे. तर 2 महिन्यात आपण मॅथ्स मध्ये खूप पुढे गेलोय. ही स्पीड माझ्या दृष्टीने कमी आहे. अजून स्पीडनं जायचं आपल्याला, कारण आपल्याला नंतर खूप प्रॅक्टिस करायची. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल मॅथ्स संपलं त्या दिवशी ऍक्च्युली सुरू झालेलं असेल. तर कोणी त्या भ्रमात राहू नका, कारण आपल्याला बोर्डमध्ये जे सेक्शन्स आहेत ABCD E, त्या सगळ्या सेक्शन वाईज प्रत्येक चॅप्टरला रिवाइज करायचं. सेक्शन ए MCQ, सगळ्या चॅप्टरचे MCQ, या पद्धतीनं चालायचे. सगळ्या चॅप्टरचे केस स्टडी क्वेश्चन, सगळ्यांचे कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स, त्याचे पॅराग्राफ टाइप क्वेश्चन्स, ज्यामध्ये येणारे शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, हे सगळे त्याच्यात येणार आहेत. पण आपलं पहिलं काम आहे सिलेबस कम्प्लिशन. मॅथ्स मध्ये होतो लवकर, नो प्रॉब्लेम. वेळ लागतो सायन्सला, सायन्स खूप डीप आहे. तर यामध्ये आपण लिनियर इक्वेशन ऑलरेडी शिकलेले आहे. आता इथून जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे हे फक्त एक 10th स्टँडर्डचा चॅप्टर म्हणून नाही पाहायचं. हा तुमचा एक रिअल फाउंडेशन आहे अल्जेब्राचं. अल्जेब्रा जोपर्यंत छान नाही होणार, ऑब्व्हियसली पुढच्या इंजिनिअरिंग एक्झाम्स फेल जाणार. तर
लिनियर इक्वेशन आपलं ऑलरेडी संपलेलं आहे. तर पॉलिनॉमियल्स मधला पुढचा पार्ट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणून आता शिकणार आहोत. तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला ऍज इक्वेशन शिकताना काही नवीन गोष्टी आपण पाहणार. जसं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला आपण फॅक्टराइज केलेलं आहे आणि त्यासाठी आपण मिडल टर्मला स्प्लिट करायला शिकलो होतो. दॅट वॉज द ओनली फॉर्म्युला or method we have learned. But now, as an equation, the quadratic साठी आपण different methods explore करणार. मेथडचा विचार केला तर लिनियर मध्ये मेथड जास्त आहे ऍज कम्पेअर टू क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये एकूण 3 मेथड्स आहेत. तर पहिल्यांदा तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते हे पाहायचंय. त्याचं स्टँडर्ड फॉर्म पाहायचंय, त्याला फॉर्म कसं करतात, त्यानंतर त्याची व्हॅल्यू कशी काढतात, त्याचे रूट्स काय असतात. इतके दिवस आपण झिरोज म्हणून बोलत होतो, आता आपण रूट्स म्हणून पाहणार आणि रूट्स काढण्याच्या डिफरंट मेथड्स. एवढा हा तुमचा सिलेबस आहे. याला स्टेट बोर्ड मध्ये पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. तुम्ही जे अल्फा बीटाचं रिलेशन पॉलिनॉमियल मध्ये शिकलात ते स्टेट बोर्डला या चॅप्टर मध्ये आहे. समजलं? इथे अल्फा बीटाचं रिलेशन वेगळ्याने शिकायचं नाही. इथे अल्फा बीटाला वापरून आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट शिकायचा, दॅट इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. आणि हा चॅप्टर 10th लेवलचा संपला की मी याच्यात तुम्हाला एक ऍडिशनल थेरी शिकवणार आहे. त्याच्या ग्राफला अनालाइज करून क्वाड्रॅटिकचे ग्राफ जर अनालाइज करायला शिकलात बाय हर्ट तर मात्र तुमचं मॅथमॅटिक्स जेई साठी 10x टाइम पुढे जाईल. हे लक्षात ठेवा, इतकं ते पॉवरफुल आहे. इक्वेशन्स मध्ये आपण जे हायर इक्वेशन शिकतो, डिग्री मोठमोठ्या डिग्रीचे इक्वेशन शिकतो जेई मेन्स मध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की 100 क्वेश्चन जर तुम्ही शिकलात तर त्यातले 99 क्वेश्चन्स काही ना काही फिरून 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 क्वाड्रॅटिक मध्ये शिकतात. तर क्वाड्रॅटिक एक प्रकारे असं म्हणा की इक्वेशन थेअरीचं फाउंडेशन आहे. आपण म्हणतो क्युबिक, बाय क्वाड्रॅटिक, पॉवर 6, पॉवर 8, पॉवर 10, पॉवर n, इव्हन ऑर ऑड. याला सॉल्व्ह करताना अल्टिमेटली जेई मेन्स तुम्हाला फिरवेल आणि त्याला आणून क्वाड्रॅटिक वर सोडून देईल. तर क्वाड्रॅटिक मध्ये जर स्ट्रेंथ वाढली तर मात्र तुमची इक्वेशन थेअरी स्ट्रॉंग बनते. फक्त इक्वेशन थेअरी म्हणतोय मी, लक्षात घ्या. इक्वेशन थेअरी सगळ्याच इक्वेशनला डील करते, लिनियर पासून nth डिग्री पर्यंत. तुम्ही कोणत्याही डिग्री पर्यंत जा, त्याला कसं टॅकल करतात ते इक्वेशन थेअरी शिकतो आपण. आणि त्याचा शेवट होतो डिस्क्रीट रूल्स फॉर साइन चेंजेस. तर पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ तिथंच होतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन is the most important chapter for JEE Mathematics. लक्षात घ्या. याला प्रॉपरली एक्सप्लोर केलं की याचं पुढचं व्हर्जन आपण शिकतो कॉम्प्लेक्स नंबर्स. हा चॅप्टर आपण 10वीला जिथे सोडून देऊ तिथून तो 11वीला स्टार्ट होईल. तिथे आपण सोडून देऊ, त्याचा स्कोप 10वीला नाही. तिथे आपण म्हणू तू आता आमच्या कामाचा नाहीस. आपण त्याला टाळलंय. जिसे हम टालेंगे उसे जेई वाले पालेंगे. ते लक्षात ठेवा. ते त्याला मोठं कर, आपण त्याला सोडून देऊ, तो काय कामाचा नाहीस. तर त्याला कोणतरी अडॉप्ट करल, त्याला कोण अडॉप्ट करल, जेई मेन्स ऍडव्हान्स. पण त्याला इतकं मोठं करल की आपल्याला वाटेल त्याला उगच सोडलं. तर मी म्हणून त्याची प्रस्तावना केली भाषणाची, त्याच्या मागचं रिझन समजून घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशनला जस्ट चॅप्टर म्हणून शिकू नका, खूप मेन चॅप्टर आहे. मी याला वेगळा रविवार देऊन फाउंडेशन मध्ये नाही शिकवणार. रविवारच्या फाउंडेशनचे चॅप्टर माझे ठरलेले आहेत, तेवढे मी कंप्लीट करणार यावर्षी. हा चॅप्टर त्याच्यासोबत चालू देणार, ह्याच्यातच मी तुमचं फाउंडेशन कंप्लीट करणार. पण तुम्हाला सांगतो, आपण जे रविवारचे लेक्चर करतोय
आणि हा चॅप्टर जर तुम्ही प्रॉपरली केला तर तुमचं 11वीचं जे जेईचं मॅथ्स आहे ते 80% तयार झालं आत्ताच. 20% तुम्ही फक्त चॅप्टर शिकता. त्याच्या टेक्निक्स 10वीलाच आहेत सगळे, ज्या तुम्हाला एक खूप स्ट्रॉंग बेस तयार करून देतात. त्याला प्रॉपरली काय शिकायचं हे समजून घ्या. चला लेट अस स्टार्ट. इथून पुढे 2-3 दिवस 4 दिवस या चॅप्टर मध्ये आपण पूर्णपणे डीप डाईव्ह करणार आहोत. डीप मध्ये जायचंय बिलकुल एकदम बेस पासून फेस पर्यंत जायचंय आपल्याला. तर असं समजा की आपल्याकडे एक पॉलिनॉमियल आहे एफ(x) फंक्शन, ठीक आहे. ही पॉलिनॉमियल आहे जी आपण लिहित होतो ax² + bx + c. ही पॉलिनॉमियल आणि याच्यात आपण पाहिलं होतं a इज नॉट 0 कंडिशन आहे. त्या पॉलिनॉमियलला क्वाड्रॅटिक व्हायचं असेल तर लीडिंग कोएफिशियंट 0 नाही होऊ शकत. कारण हा 0 झाला तर हे लिनियर मध्ये कन्वर्ट होईल, कारण डिग्री 1 शिल्लक राहील. So that in any kind of polynomial with nth degree, leading coefficient can never be 0. ओके, हे झालं पॉलिनॉमियल. आता आपण काय करणार, या पॉलिनॉमियलला इक्वेट करणार 0 सोबत. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? सो quadratic equation is nothing but degree 2 polynomial. ठीक है, degree 2 polynomial है. It is equated with 0 or some constant, not 0 always, पण 0 घेणं हे फायद्याचं असते. कारण आपण जेव्हा रूट्स काढतो तेव्हा आपण ऍक्च्युअली 0 शोधत असतो. ठीक आहे, 0 और सम कॉन्स्टंट. नीट पहा, समजून घ्या. आणि याच्यात डिग्री कोएफिशियंट कॅनॉट बी 0. या 3 कंडिशन पूर्ण करणाऱ्या पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर इक्वेशन आहे तर LHS RHS सेम करण्यावर आपला भर राहणार नेहमी. मग याला सॉल्व्ह करत जा. एक्झाम्पल, जर मी म्हटलं x² इज इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस. ठीक आहे, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. 2x² plus 5x is equal to 0. This is also quadratic equation. 5x plus 2 is equal to 0. It's not quadratic equation. इथे दोन गोष्टी, डिग्री 2 आहे, a1 आहे, एकदम a1 आहे. ठीक आहे, इथे पण डिग्री 2 आहे आणि a2 आहे. आपली कंडिशन आहे a नॉट 0, नॉन 0 रियल नंबर. रियल रियल. आपलं सध्या 10वी पर्यंत वास्तव जगात जगायचं, हे रियल वर्ल्ड मध्ये जगा. रियल वर्ल्ड मध्ये हवेत जगण्याचं वय 11वीला सुरू होते. आता रियालिटी. इथे डिग्री इज 1 which is not 2. A is 5. This is not quadratic. क्वाड्रॅटिक होण्यासाठी या 3 कंडिशन पूर्ण करायच्या. ठीक आहे, बट आता समजून घ्या, हे 1 2 3 असतील. 1 and 2 are quadratic equations, not in standard form. तर कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म आधी क्लिअर असला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म साठी आता आपण सेपरेटली पुढे जाऊ. या चॅप्टरला शिकताना सगळ्यात पहिलं काम, तुम्हाला फिरून 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 इक्वेशन देतील. पाहिल्यावर वाटेल क्वाड्रॅटिक आहे, पण ऍक्च्युअली नाही.
पाहिल्यावर वाटेल क्वाड्रॅटिक नाही, पण ते ऍक्च्युली आहे. म्हणजे याच्यात दिसते तसं फसते, जेथे नसते त्याच्यामुळे फसते. ते होणार, 100% होणार. ठीक आहे? 1 मार्काचाच प्रश्न दिसेल आणि ते आपण चूक करून येऊ. आपण त्याला 100% चूक करून येऊ. समजलं? जर आजची थिअरी नाही लक्षात आली तर. आता आपण पाहूया स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरं, याचं नाव क्वाड्रॅटिक का पडलं? क्वाड्राचा अर्थ 4 असतो आणि स्क्वेअर जो असतो तो जॉमेट्रिकली 4 साइडेड पॉलिगन असतो. डिग्री 2 स्क्वेअर, स्क्वेअर का म्हणतो आपण त्याला? स्क्वेअर इक्वेशन म्हणलो असतो ना. त्याचं नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन पेक्षा स्क्वेअर इक्वेशन चांगलं वाटलं असतं. नाहीये, स्क्वेअर नाहीये. ही डिग्री 2 काय सांगते? जॉमेट्रिकली इट रिप्रेझेंट्स अ स्क्वेअर आणि स्क्वेअर ही एक क्वाड्रिलॅटरल असते. त्याच्यामुळे त्याचं नाव क्वाड्रावरून क्वाड्रॅटिक झालेलं आहे. समजून घ्या. क्वाड्रॅटिक हा वर्ड क्वाड्रिलॅटरल मधून आलेला आहे. तर डिग्री 2 चा अर्थ स्क्वेअर आणि स्क्वेअर एक क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणून याचं नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नाहीतर याचं नाव स्क्वेअर इक्वेशन ठेवलं असतं तर समजायला जास्त सोपं गेलं असतं. डिग्री 2 स्क्वेअर ओके. कारण तुम्ही एक्स स्क्वेअरच वाचणार ना. आपण असं थोडीच वाचतोय ए एक्स क्वाड्रा. तुम्ही एक्स स्क्वेअरच म्हणताय. बिलकुल तुम्ही ए एक्स क्वाड्रा थोडी वाचताय. नाही वाचत. हे त्याच्या मागचं रिझन आहे. असो. क्वाड्रॅटिक नाव फार विचार करून दिलेलं आहे. आता पहा. याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. परीक्षेत एक प्रश्न येतो 1 मार्काचा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा आणि एबीसीच्या व्हॅल्यू सांगा. ठीक आहे? बिलकुल 1 मार्कासाठी चिंदी प्रश्न आहे. काहीच अडचण नाही. 4 दिवसानंतर भेटू. त्याचे चांगले क्वेश्चन घेऊन. तेव्हा थंडीत घाम येईल. बिलकुल बाहेर पाऊस पडायला निथून धारा लागल्या. होणार. कारण त्या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला 10 स्टेप लागत असतील तर 8 स्टेप त्याला फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी लागतील. तर ह्याचे काही असे खास प्रश्न आहेत जे लपून ठेवलेले आहेत मी. खास तुमच्यासाठी काढणार आहे. आहेत भरपूर आहेत. फक्त या चॅप्टरवर माझ्याकडे 500 प्रश्न आहेत. वर्षभरात सोडवा, फायदा होईल. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वेर इज नॉट 0 याला आपण म्हणतो स्टँडर्ड फॉर्म. एक्झाम्पल मध्ये मध्ये बोल नका. 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. इट्स अ स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे? 3x स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 0. इट्स अ क्वाड्रॅटिक बट नॉट स्टँडर्ड. ठीक आहे? कारण याच्यामध्ये bx गायब आहे. स्टँडर्डचा अर्थ आहे तिन्हीही उपलब्ध पाहिजे. त्याला स्टँडर्ड म्हणतात. ओके. जर मी एक्स स्क्वेअर चला 4x स्क्वेअर प्लस 9x इज इक्वल टू 0 लिहिला. क्वाड्रॅटिक आहे बट नॉट स्टँडर्ड. कारण इथे सी गायब आहे. तर नेहमी तुम्हाला काय करावं लागेल? आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. तर स्टँडर्ड फॉर्म लिहिण्यासाठी तिन्ही टर्म दिसल्या पाहिजे. ठीक आहे? आता याचं महत्व 1 मार्कासाठी वाटत नाही. याचं महत्व तेव्हा वाटते जेव्हा 4 मार्काचा प्रश्न येतो. आणि तिथे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणल्याशिवाय ते सॉल्व्हच होत नाही. म्हणून शिका स्टँडर्ड फॉर्म आणणं. नाही तर म्हणता काय असं पहिलीच्या लेकरासारखं सांगायला. हे 1-2च महत्वाचे आहेत. साइन टॅन शिकण्यासाठी 1-2 आलं पाहिजे. ते हे 1-2 आहे. पुढे चला. समजून घ्या. एक प्रश्न येतो बोर्ड एक्झामला. राईट इन स्टँडर्ड फॉर्म देन राईट व्हॅल्यूज ऑफ एबीसी. असा एक प्रश्न येतो. मग मी तुम्हाला देतो. 2x प्लस 1 इंटू x मायनस 3 इज इक्वल टू 0. आता असं म्हणू नका
सर ए, हा एक ए, सर याच्या बी नाहीये, सी दिसतात. नाही. त्याच्यासाठी आपण लहानपणापासून एक सगळ्यांना आठवत असेल तर रेनबो शिकलेलो आहोत. तर हे 2 फॅक्टर्स आहेत. 2 फॅक्टर दिसायलेत. हो की नाही श्रीनिवास? एक्सची डिग्री 1 आहे. लिनियर फॅक्टर वेव्ही कर्वमध्ये सांगितलं होतं. लिनियर फॅक्टर करत जा. त्याच्याशिवाय नंबर लाईनवर क्रिटिकल पॉइंट्स येणार नाहीत. हा पाया आहे त्याचा. पुढे वेव्ही कर्व शिकण्यासाठी हे पक्क पाहिजे. कोणत्याही पॉलिनॉमियलला एका लाईनवर रिप्रेझेंट करायचं असेल, तर पहिलं काम त्याला लिनियर फॅक्टरमध्ये आणा. नसेल तर आणा. दिला असेल तर काम सोपं झालं. आता याला मल्टिप्लाय केलं. तर पहिल्यांदा 2x × x आपला रेनबो वरचा पहा. -6x + x -3 इज 0. हे लाईक टर्म्स आहेत. याला आधी नीट करा. -5x -3 हे झालं स्टँडर्ड फॉर्म SF. आता घ्या कंपेअरिंग विथ. परीक्षेत कसं लिहिणार? डायरेक्ट लिहू नका. हे आधी स्टँडर्ड फॉर्म आलं, मग एक लिहायचं कंपेअरिंग विथ. कोणासोबत कंपेअर करता? याच्यासोबत. हे लिहित जा. आळस कामाचा वैरी असंच होणार. इथं आळस केलं की मार्क जाणार. कंपेअर केल्यावर कळते सर A 2 ला बरोबर आहे, B -5 आहे. अल्जेब्राच्या जंगलात फिरताना साईनची बंदूक सोबत पाहिजे, नाहीतर निगेटिव्ह मार्कांचा वाघ खाऊन टाकतो. C ची व्हॅल्यू -3. एवढं केल्यावर 1 मार्क भेटते. आपल्याला काय मेहनत कमी आहे? 1-1 मार्कासाठी अभ्यास करावा लागते. आई वडिलाला काय लागले मार्क पडले नाही म्हणायला? म्हणत असते. आपण त्यांनी म्हणलेलं ऐकायचं असतं. सोडून द्या म्हणतात नाही सर. सर रेकॉर्ड करून मला तुमच्या आईवडील मारतील मला येऊन. तर एबीसीच्या व्हॅल्यू ठरवण्यापूर्वी होय संस्कृती कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी प्रॉपर मेकअप करून जातो आपण. तसं ह्याला एबीसी लिहिण्यासाठी प्रॉपरली स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याचा अर्थ आहे कुठल्याही कार्यक्रमापूर्वी जाण्याची पूर्वतयारी. त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा मेकअप आहे हा. तर स्टँडर्ड फॉर्म शिवाय होणार नाही. लक्षात ठेवा. चला एक छोटासा फटका. मध्ये मध्ये बोलू नका. 3दा सांगितलं आतापर्यंत. चलो आज थेरॉटिकल पार्ट आहे. काळजी नसावी. स्टँडर्ड फॉर्म झाले. छान. आता परत प्रश्न आहे. राईट एबीसी. क्वेश्चन देतो. x - 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. याला पाहून a - b होल स्क्वेअर दिसला पाहिजे. तेव्हा कळते की आपण 9वी पर्यंत काहीतरी अभ्यास केलाय. तर a - b होल स्क्वेअर आहे. a² - 2ab + b². आनंदात ह्याला कॅन्सल करू नका. इक्वलच्या LHS RHS मध्ये टर्म तेव्हाच कॅन्सल होतात जेव्हा त्यांचा मॅग्निट्यूड सेम आणि साइन सेम. कारण हा निगेटिव्ह असता तर इकडे येऊन पॉझिटिव्ह होऊन 0 झाला असता. पण हा पॉझिटिव्ह आहे इकडे जाऊन तो निगेटिव्ह होईल आणि दोन्ही ऍड होतील. तर असं एकदम खुश व्हायचं नाही. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी RHS ला 0 आणतात म्हणून 0 लिहायचं असतं. 0 लिहायचं कारण ते आहे. तर याला व्यवस्थितपणे यांना घेऊन या. 1 सोबत 3 ला घेऊन या. आता तर सोडा, मी तुम्हाला अजून 1-2 दिवसानंतर एबीसीच शोधता येत नाही खूप जणांना. एबीसीच लवकर सांगता येत नाही. तुम्ही उगा नंबर बघून खुश होऊ नका. मी अल्फा, बीटा, एबीसी, XYZ काही मध्ये टाकून तुम्हाला एबीसी मध्येच 10 मिनिटं कन्फ्यूज करतो. पुढचा क्वेश्चन तर पुढेच राहिला. काय नाही करू. परफेक्ट करतो. व्ह्यू घालत नाहीये. प्रिपेअर करायला. हा होईल -4x. हा -2. आला स्टँडर्ड फॉर्म. कंपेअरिंग विथ लिहायचं. A1
बी -4 सी -2 हत्ती काढून शेपूट अडकवत जाऊ नका. सगळं स्टँडर्ड फॉर्म लिहिताना एबीसीचे साईन चुकवताल. ते करू नका. नाही इथपर्यंत होते नाही तर सगळा कचरा होऊन जाते. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन होता. चला स्टँडर्ड फॉर्म लिहायचंय. खुश होऊ नका. पहिलं काम या दोघांना एका जागेवर आणा. हा झाला -22. इट्स अ क्वाड्रॅटिक बट नॉट इन स्टँडर्ड फॉर्म. का सर? bx absent आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये जे absent आहे त्याला कोइफिशियंट 0 देऊन टाका. आता 0चा प्रॉब्लेम असा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गोंधळ आहे. तर जेव्हा साईन मध्ये कोणीच नसतं तेव्हा चुपचाप प्लस द्या, कारण प्लस साईनला बिघडवत नाही. पॉझिटिव्हचं काम आहे तसं ठेवते किमान. पॉझिटिव्ह साईन इन मॅथमॅटिक्स इज जस्ट लाईक आयुर्वेदिक मेडिसिन. पेशंट बरा नाही झाला तर चालते, मरत तर नाही. आयुर्वेदिकचा फायदा होईल ना, नुकसान तर होत नाही. ठीक आहे. म्हणून BAMS डॉक्टर काय करतात, पेशंटला मरूही देत नाही, जगूही देत नाही. आपण जे बाकीचे जातो एम्स मध्ये शिकलेले वगैरे, एम्स मध्ये काय शिकतात, त्यांचं एम असते जास्त पैसे कमवायचं पेशंट कडून. ते डॉक्टर ॲलोपॅथी असते त्यांचं औषध लागलं तर पेशंट नीट होतो, पण दुसरी बिमारी लागते मध्येच, कारण त्याला कंटिन्यू तुम्हाला बोलवायचंय. असं थोडी आहे तुम्हाला कायमचं दुरुस्त करून पाठवल्यावर पुन्हा कोण जाईल त्याकडे. तर हे तसं काम आहे. 0 सोबत प्लस ठेवत जा, काही फरक पडत नाही. -22 हे झालं स्टँडर्ड फॉर्म. आता कळलं 0चं महत्व. 0ला व्हॅल्यू आहे. ए पण B0 सी -22. आता महत्व कळत नाही. आता कळत नाही या 0चं महत्व. 12वीला गेल्यावर क्वाड्रॅटिक मध्ये असते आयडेंटिटी. सांगा पॉलिनॉमियलला किती सोल्युशन असतात? जेवढी डिग्री तेवढे सोल्युशन. तर क्वाड्रॅटिकला मॅक्सिमम किती सोल्युशन असतात? 2. मी म्हणतो नाही, क्वाड्रॅटिकला इन्फायनाइट सोल्युशन असतात. व्हेन इट इज अन आयडेंटिटी. क्वाड्रॅटिकला इन्फायनाइट सोल्युशन असतील जेव्हा ABC तिघही 0 असतील. जर तुम्हाला कोणी अशी पॉलिनॉमियल दिली, ऐका रे, याला म्हणतात आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणालो मी क्वाड्रॅटिक म्हणून गेलो. ऐका, क्वाड्रॅटिक म्हणण्यासाठी A0 नकोय, आयडेंटिटी म्हणण्यासाठी A0 असतो. मी थोडी म्हणलंय क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक असेल तर त्याला 2च रूट्स राहतील. आहेत का? घेणं देणं नाही असं समजू नका. कसा बसला रे, तुझी 1 डिग्री इकडे निघाली, असं का करायला? आयडेंटिटी म्हणायचं असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणण्याचा काही संबंध नाही. हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यावर जी ऍडव्हान्सचा एक क्वेश्चन आहे, माझ्या व्हिडिओ सोडवलेला आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर आयडेंटिटी हा वेगळा कॉन्सेप्ट असतो, पण आपण आयडेंटिटी जनरली क्वाड्रॅटिक मध्ये शिकतो. बेटा तुम्ही दोघी घरी जा, फार बोलायला मला डिस्टर्ब व्हायले. तुम्ही शिका ना शिका, मला प्रॉब्लेम नाही, मला डिस्टर्ब करू नका. तुम्ही दोघे सोबत बसत जाऊ नये. तुम्ही माझ्या सूचना ऐकत नाही, याचा एक अर्थ आहे की तुम्ही माझा रिस्पेक्ट करत नाही. आता तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. मी कमी बोलतो, कामाचं बोलतो, समजून घ्या. या गोष्टी आता तुम्हाला क्षुल्लक वाटत असतील. मी आता तुमचा क्वाड्रॅटिक स्ट्रॉंगेस्ट बनवायलो, सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक मध्ये काहीच नाही, त्याच्या बाहेर काही नाही, हे समजून घ्या. चला एबीसीची प्रॅक्टिस केली आपण. आता आपण पाहू, परीक्षेत एक प्रश्न येते, डिसाइड वेदर, म्हणजे आजचं हवामान काय ते सोडू नका. डिसाइड वेदर क्वाड्रॅटिक ऑर नॉट.
हा पण एक मार्काचा प्रश्न येतो. तुम्हाला एक एक्सप्रेशन देतील, इक्वेशन देतील आणि सांगतील हे क्वाड्रॅटिक आहे की नाही ठरवा. राघव, रेंजमध्ये ये. ते क्वाड्रॅटिक आहे की नाही ठरवताना परत आपलं तेच काम मॅनिप्युलेट करा, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा. जर दिसलं स्टँडर्ड फॉर्मचे 3 कंडिशन कोणत्या सर? ही कंडिशन जिथे सॅटिस्फाय होईल तेच क्वाड्रॅटिक असेल, नाहीतर नाही. चला एक क्वेश्चन करून बघू, लक्षात येईल. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. सर डिग्री 1 दिसायली, ते लिनियर आहे. म्हणजे झालं डायरेक्ट पाहून बोलायचं नाही. इक्वेशन थिअरी मध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. इक्वेशन थिअरी मध्ये डिनॉमिनेटर्स नसावेत आणि डिनॉमिनेटर जर असतील तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स नसावेत. ते अजून त्रासदायक आहेत. हे फार मेन आहे. चला सर मानू आम्ही 1/2 आला, चालून जाईल, कसं तरी ऍडजस्ट करू. पण नेक्स्ट आला तर अजून अडचण आहे, कारण एक्स व्हेरिएबल आहे. आता या इक्वेशनचा आन्सर काही राहू शकते, झिरोच नाही राहू शकत. पाहून तुम्हाला एक डिसिजन फिक्स सांगता आलं पाहिजे. याचे सोल्युशन काय असतील? सर काही असू शकतात, झिरो नाही. कारण झिरो आला तर हे नॉट डिफाईन्ड होईल. रॅशनल नंबरचा खून नाही करायचा. खूप महत्वाचं आहे. ऐका, असा क्वेश्चन बोर्डमध्ये आला तर पहिलं काम 10th स्टँडर्डला आल्यावर क्रॉस मल्टिप्लायची पुंगी वाजवायची नाही. 10th स्टँडर्डला आल्यानंतर एलसीएम वापरायचा. आता या सगळ्यांचा एलसीएम एक्स आहे. तो काय काय नंबर असत नाही, झिरो नाही, एवढं फिक्स आहे. तर या क्वेश्चन मध्ये काम करायचं, मल्टिप्लाय ईच टर्म. ईच टर्म लिहित चला, हे जास्त करेक्ट स्टेटमेंट आहे. बाय एक्स. आता ईच टर्म म्हणजे एलएचएस आरएचएस मधले सगळे. ठीक आहे. आता पहा, एक्स ने मल्टिप्लाय करा सगळ्यांना, तर इथे होईल एक्स स्क्वेअर, इथे एक एक्स ठेवा, यालाही ठेवा. इक्वॅलिटी होल्ड झाली पाहिजे. तर हा एक्स कॅन्सल करता येते कधीही. मी जर तुम्हाला एक्स डिवायडेड बाय एक्स विचारलं तर 1 म्हणता. सवय ना आपल्याला, म्हणायचं नाही. बिलकुल म्हणा जेव्हा एक्स 0 नाही तेव्हा हे ट्रू आहे. मी जर तुम्हाला म्हणलं 2 × 2/3, नाही थांबा, सोपं करतो, असं तर चालते, हे 2 करू शकता. पण जर तुम्हाला कोणी म्हणलं 0 × 0/0 तर 0 0 कॅन्सल करून 0 लिहायचं नसते. तर असं कुठे मॅथमॅटिक्स आपल्या सोयीनं वापरायचं नाही. असं मॅथ्स कधीच वापरायचं नाही, लक्षात ठेवा. तर x/x 1 बिलकुल लिहा, काही अडचण नाही. पण सोबत हे जोडा. हे ट्रू तेव्हाच आहे जेव्हा हा 0 नाही. तर ही मेन गोष्ट असते. जेईई मेन्स तुम्हाला इथं फसवते. तुम्ही कोणत्या याला डोमेन म्हणतात. काल डोमेनवर खूप बोललोय मी. तर इथं कोण आला? x², इथे आला +1. आता थोडं थोडं आलं बघा रेंजमध्ये. स्टँडर्ड फॉर्म आणा, याला इकडे घेऊन या. आता ऑलरेडी इकडे आहे बघा. आता ह्याची डिग्री 2 आहे, ए 0 नाहीये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. सो दिस इज क्वाड्रॅटिक. ठीक आहे, छान सर. पुढे चला. ठीक आहे, याचाच भाऊ आहे पण सखा नाही. मल्टिप्लाय ईच टर्म बाय वाय. बिलकुल y0 नाही, हे फिक्स आहे. चलू द्या. तर काय होईल? y³ इथून y कॅन्सल आणि इथं होईल 2y. तर y³ - 2y + 1 0. सर 3 टर्म दिसायल्यात पण डिग्री 3 आहे. बिघडला कार्यक्रम. त्याच्यामध्ये डिग्री इज नॉट 2. सो नॉट अ क्वाड्रॅटिक.
सर मग याला सॉल्व्ह नाही होत का? होते. क्वाड्रॅटिक नाही, ते क्युबिक आहे. ते पण इक्वेशन आहे, नो डाउट. पण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. असं नाही की याच्यावर आन्सर येणार नाही. बिलकुल ह्याला 3 आन्सर येतील. ह्याला 3 आन्सर येतील. कारण त्याची डिग्री 3 आहे. समजून घेत चला. समजलं इथपर्यंत? आता आपल्याला एक क्वेशन असतो. आता सगळ्यांनी समजून घ्या. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सोल्युशनची डेफिनेशन काय आहे? बघा, इट इज द व्हॅल्यू or values of variable in quadratic which satisfies the given equation. आणि याच सोल्युशनला are called as roots of quadratic equation. तर क्वाड्रॅटिकचं सोल्युशन म्हणजे त्याचे रूट्स. आता झिरोज म्हणायचं नाही. झिरो कॉन्सेप्ट पॉलिनॉमियल मध्ये असतो. इक्वेशन मध्ये झिरोज नाही, रूट्स म्हणतात. हा फरक आहे. हे कॉन्टेक्स्च्युअल पार्ट असतो. खूप महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलताय. तर इथून पुढे आता या चॅप्टर मध्ये झिरोज म्हणणं सोडून द्या. पॉलिनॉमियल मध्ये होतं. आता सवय लावून घ्या रूट्स. रूट आणि झिरो मध्ये खूप मोठा फरक आहे. ठीक आहे. पहिला तर फरक त्यांच्या स्पेलिंग मध्ये आहे. हा, बाकी कॉन्सेप्च्युअली खूप मोठा फरक आहे. आता इथे डायरेक्ट रूट्स काढायला नाही शिकायचे. परत तुम्हाला एक्झाम मध्ये एक प्रश्न येतो. तुम्हाला काही व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज देतात आणि चेक करा म्हणतात त्याच्या अगेन्स्ट दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते रूट्स आहेत की नाही. बघा, म्हणजे याच्यात नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन येतो. डिसाइड whether roots are not. क्वेश्चन असा नाही येणार. मी शॉर्ट मध्ये दिलाय. क्वेश्चन येईल 2-3 ओळीचा. ठीक आहे. पूर्ण एक गाणंच म्हणलेलं असेल. डिसाइड वेदर रूट्स आर नॉट. चला ठरूया. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ आपण. याच्यात कसे क्वेश्चन येतात थोडंसं समजून घ्या. एक पहिला बेसिक क्वेश्चन दाखवायलो आणि x च्या व्हॅल्यू 1 आणि -1. तर पहिलं काम तर इकडे बघायचंय. ते नंतर हे पाहता येते. इन गिवन इक्वेशन हे लिहित चला. आता इथे f of x वगैरे लिहू नका. ते संपलं. पॉलिनॉमियल बाजूला गेलं. x च्या जागेवर आता +1 ठेवायचा आहे. दिसलं? तर चेक करा. 1 + 4 - 5 0. तर 5 - 5 0. 0 = 0. This is true. LHS = RHS. So x = 1 is a root of quadratic equation. हे तेव्हाच ट्रू आहे जेव्हा LHS RHS सेम झालं. आता परत ठेवा. पुढे पुट x = -1. 2 मार्काचा प्रश्न येईल तुम्हाला हा. त्याच्यातलं कोण आहे कोणतं नाही चेक करा. ठीक आहे. तर -1 चा स्क्वेअर होईल 4 × -1 -5. स्क्वेअरला काही फरक पडत नाही निगेटिव्हशी. इथे आता निगेटिव्ह होईल. तर हा होईल -3, -5. -8 is not 0. ठीक आहे. सो x = -1 is not a root. ठीक आहे. तर रूटचा अर्थ आहे which satisfies. तो त्याला सॅटिस्फाय नाही करत आहे. समजून घ्या. हे रिजेक्टेड आहे. बिलकुल. यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. गो अँड ट्राय अगेन. असं आहे. रिजेक्टेड. आता इथून मजा येईल. जेव्हा आपण याचे वर्ड प्रॉब्लेम्स करू तेव्हा कंपल्सरीली खूप सारे रिजेक्शन्स भेटतील.
ठीक आहे. खूप जणांना रिजेक्ट करावं लागेल. चला, आता ह्याचा एक चांगला प्रश्न येतो. बोर्ड एक्झाम कसा विचारेल? मी आता दिला तसा विचारला, तर तुमचं नशीब. तसा नाही विचारला, तर आमचं नशीब. कारण आम्ही शिकवलेलं आलं असं म्हणता येते. हां. मॅथेमॅटिक्सला सगळ्यात जास्त आवडतं के. के फॉर कुलकर्णी. आवडणारच. फाइंड के इफ, लक्ष द्या, इफ x इज इक्वल टू 3 असा प्रश्न येईल. इज अ रूट ऑफ, ठीक आहे, इज अ रूट ऑफ kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. दिस इज बोर्ड लेवल क्वेश्चन. पहिल्यांदा तर त्यानं स्वतःच हिंट दिली. रूट आहे. आहे म्हणजे तो सॅटिस्फाय करतो. तर याचा अर्थ एक्सच्या जागेवर 3 ठेवलं तर हा 0 ला इक्वेट करेल. आपण असं लिहिणार, x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ, मध्ये मध्ये बोलू नका, इकडे लक्ष द्या. आपण लिहूया, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. तर इथे येणार k इंटू 3 स्क्वेअर, इथे 3 प्लस 3 0. तर इथं 9k येईल, इथं 30 येईल, ठीक आहे, इथं 3 येईल. तर इथून 9k निगेटिव्ह 27. एक गोष्ट आहे का, ऐका, पुढे चालून या क्वेश्चन्स मध्ये चुका होण्याची शक्यता असते. जेव्हा मी तुम्हाला फॅक्टरायझेशनचे क्वेश्चन देईल, फॅक्टरायझेशनचे, तेव्हा नेहमी एक गोष्ट सांगेल, ती चुकली की तुम्ही अल्जेब्रिकली रॉंग आन्सर काढलेला आहे. दिसायला करेक्ट आहे, आन्सर सॅटिस्फाय होत आहे, पण ते रॉंग आहे. कळेल, सस्पेन्स याच्यात. इथे नाही. आपल्याला एक सवय असते बेटा, 9k इज इक्वल टू 27 लिहितो आपण. हा प्रॉब्लेम आहे जिथे आपला आन्सर चुकते. लिनियर मध्ये नाही चुकत. लिनियर मध्ये कळत सुद्धा नाही. कारण बघा, के ची डिग्री 1 आहे. त्याला के चं सोल्युशन एकच आहे. काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही करू शकता, बट आय रेकमेंड डोंट डू दिस. ठीक आहे, असं नका करू. तर काम करा, 9 ला कॉमन काढा. दिस इज द राईट मेथड. असं नाही केलं तर काय होते सांगतो तुम्हाला. त्याला मॅथ्स मध्ये 2 कॉन्सेप्ट असतात अल्जेब्रामध्ये. इक्वेशन थिअरीचा पार्ट आहे. कधी-कधी आपण इक्वेट करून काय करून टाकतो, x स्क्वेअर सोबत कॅन्सल करतो. तुम्ही एक x कॅन्सल करता म्हणजे तुम्ही एक डिग्री कॅन्सल करता. एक डिग्री कॅन्सल करण्या, एक पॉवर कॅन्सल करता. याचा अर्थ तुम्ही डिग्री चेंज करून टाकता क्वेश्चनची. त्यामुळे जे आन्सर यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आन्सर येतात. तर ह्याला अल्जेब्रामध्ये म्हणतात लॉस ऑफ रूट्स. तर कधीही इक्वेशन सॉल्व्ह करताना रूटचा लॉस होऊ द्यायचा. हे तुमच्या लाईफचे गोल्डन डेज आहेत. जेवढ्या गोष्टी शिकताल पुढे जातात. आम्ही अनफॉर्च्युनेट होतो, आम्हाला हे शिकवणारं कोणी नव्हतं. हे सगळं मी माझं स्वतः शिकलेलं आहे. तुम्हाला मी शिकवायला, तर याचा फायदा घ्या. तर एक गोष्ट, 9 इकडं 0 होईल. तर k - 3 0/9 बिलकुल रिअल नंबर आहे. तर आता k ला तुम्ही लिहू शकता 3. सर, इथे काय प्रॉब्लेम झाला असता मग? आलं की नाही डोक्यात? काय प्रॉब्लेम आहे? मी काय म्हणलं? आन्सर दिसेल करेक्ट, पण ते करेक्ट नसेल. इन केस ऑफ क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक मध्ये ते करेक्ट नाही. सांगतो. तुम्हाला जर कोणी हा क्वेश्चन दिला, ठीक आहे? चला, असाही नाही, असा दिला, तर तुम्ही काय करता? अजून एक सोपी गोष्ट. थांबा, थांबा, थांबा. असं आलं. आता आपण काय करतो बघा. हां सर, त्याला आम्ही असं करतो.
बिलकुल सवय आपल्याला. चांगली सवय, काही वाईट नाही. इथून तुम्ही एक्स करून 27 लिहिता. आता बघा काय होते हां. आता एक्स किती येते तुमचं? 9. करेक्ट आन्सर आहे. एक्सच्या किती व्हॅल्यू काढल्या तुम्ही? काढल्या आहे. आणि वर डिग्री किती होती? कळला फ्लॉ कुठे आहे? मोठमोठ्या गप्पा मारल्या पॉलिनॉमियल्समध्ये. जेवढी डिग्री तेवढी 0. डिग्री 2, आन्सर 1. बहुत नाइंसाफी आहे. इथं नाही फसत तुम्ही. फसता कुठं सांगतो. x³ - 1 = 0. घाण सवय. x³ = 1. टेकिंग क्यूब रूट्स ऑफ बोथ साइड्स याला म्हणतात बच्चोवाला मॅथमॅटिक्स. ठीक आहे? सर पॉझिटिव्हचा क्यूब रूट पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्हचा निगेटिव्ह असतो. तुम्हीच शिकवलात. आता जास्त बोलू नका. तर एक्सची व्हॅल्यू किती काढली? 1. सर ठेवली की सॅटिस्फाय पण व्हायले. पोट भरायले पण ढेकर येत नाहीये. प्रॉपरली सॅटिस्फाय नाही झालं. लक्षात ठेवा. का सर? अरे डिग्री किती आहे? तुम्ही तर आन्सर एकच दिलं. बाकीचे 2 रूट्स कुठे आहेत? है क्या कुछ दिमाग में? अठन्नी, चवन्नी कुछ है की नाही? याला इक्वेशन थिअरी मध्ये म्हणतात लॉस ऑफ रूट्स. लिनियर मध्ये प्रॉब्लेम नाही. डिग्री 1 आहे, 1 आलं आन्सर, ते एकच येणार होतं. तिथं टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन घ्यायचं डिग्री 2 सुरू झाली की. म्हणून लॉस ऑफ रूट्स नाही. सर मग याला कसं करतात? हे तर तुम्ही आता नाही करू शकत डिग्रीचं. हे आता नाही करू शकत तुम्ही. कारण याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर शिकावं लागतात. x³ = 1 चे दुसरे रूट्स कसे येतील सर? 1 चा तर रूट 1च यायला. त्याचा दुसरा एक रूट असतो बेटा 1 + √3 i/2 आणि 1 - √3 i/2. त्याचे ते 2 रूट्स आहेत. त्याला आपण म्हणतो अनरिअल रूट्स. तर क्युबिक इक्वेशन मध्ये 1 रूट रिअल आणि 2 अनरिअल असतात. क्वाड्रॅटिक मध्ये दोन्ही रिअल राहू शकतात. 1 रिअल, 1 अनरिअल राहू शकते किंवा दोन्ही अनरिअल राहू शकतात. ते कसं ठरतं? ते ठरतं डिस्क्रिमिनंटवर. आणि म्हणून आपण डिस्क्रिमिनंटला सेपरेटली शिकतो. बघा क्वाड्रॅटिकचा खेळ किती इंटरेस्टिंग आहे. समजून घेत चला. या क्वेश्चनला आता असं नाही सॉल्व्ह करायचं. दिस इज रॉंग मेथड. तुम्ही याचं आन्सर काय काढलं? 9. सर 9 ठेवाल सॅटिस्फाय पण होईल. बिलकुल. पण हे नाही करायचं. ही आहे रॉंग मेथड. बोलला का बेटा? बोलू नका. टाइमपास साठी काहीच शिकवत नाहीये. नसते तसं. ऑल पॉसिबल रूट्स. मी तेच सांगतोय. अब ये बच्चों वाला मैथ नहीं रहा. शिका. नवीन गोष्ट आहे. कधी-कधी आपल्या या चुकीमुळं आपण रूटचा लॉस करायलो. कधी-कधी एक्स्ट्रा डोकं लावून नको असलेले रूट्स आणतो आपण. मॅथ्समध्ये 2 टाइपचे रूट असतात थिअरी ऑफ इक्वेशन्स मध्ये. हा जो टाइप आहे, ही जी कॅटेगरी आहे, दिस इज लॉस ऑफ रूट वाली आहे. कधी-कधी काय होते रूट्स एक्स्ट्रा येतात. त्याला एक्स्ट्रॉनियस रूट्स म्हणतात. कारण ते टाकून फायदा नसते. आले कशामुळं? ते त्या कॉन्फिगरेशनमुळे आले क्वेश्चनच्या. पण ते ऍक्च्युअली सॅटिस्फाय नाही करत. लक्षात घ्या. आपण म्हणतो ना एखादी आता मी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरनं गोळ्या दिल्या, खाल्ल्या बरं वाटलं. ते झाले तुमच्या कामाच्या गोष्टी. पण त्या गोळ्या खाल्ल्यावर काही साइड इफेक्ट होतात. ते एक्स्ट्रा आलं की नाही बिमारी, बिनकामाची मागे लागली. ते तसा प्रकार आहे. आता याला असं सॉल्व्ह करतात. तर कधीही घाई करायची नाही आरएचएसला ढकलायची. हो का नाही अवनी? आता बघ. इथून कॉमन आउट करा बेटा. एक 3 आणि एक एक्स कॉमन निघतो. मी जर माझं काम प्रॉपर करत नसेल तर मला वाईट वाटतं की मुलं लक्ष देत नाहीत. मी पण असंच काहीतरी फेकायलो. तर मला कोणी झेलायले नाही झेलायले काही घेणं-देणं नाही. तर समजून घ्या. 3x कॉमन काढा. एक x राहील. x - 9 राहील. ठीक आहे. आपणच 0 चा शोध लावलाय जगात. आपण 0 ची किंमत ठेवू की नाही? इथं ठेवली नाही आपण. आता बघा 2 फॅक्टर आले. 3x आणि x - 9. क्वाड्रॅटिक आहे. 2 फॅक्टर येतील. ते हे 2 फॅक्टर आहेत.
वर तुम्ही फॅक्टर गायब केला का? आधीच एक एक सोडवला ना. आता बघा इक्वेशन आहे, तर याचे फॅक्टर कसे येतील? एक तर 3x इज इक्वल टू 0 और x मायनस 9x0, कारण दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे, तर दोन्ही पैकी कोणी 0 राहू शकतो. लक्ष द्या, तर इथे एक 0 येतो आणि x 9 येतो. आता सांगा x चे पॉसिबल आन्सर, कारण क्वाड्रॅटिक आहे. तर तुम्ही म्हणता काय व्हायचं? 0 तर आहे, 0 इज ऑल्सो रूट, तो तुम्ही वर लॉस करून टाकला त्याचा. कौन बनेगा करोडपती खेळता खेळता कोण बनेगा रोडपती झाला. एक रूट गायब करून टाकला आपण. जेईई मेन्स मध्ये येते नंबर ऑफ सोल्युशन सांगा. तुम्ही वरच्या पद्धतीने कोण आन्सर करता, नंबर ऑफ सोल्युशन 1 म्हणता, ऑप्शन मध्ये 1 असते आणि -1 मार्क भेटतात. घरी येऊन म्हणता करेक्ट सोडवलं. जेईई मेन्स मध्ये ऑप्शन 1 असते, 2 असते, नॉट डिफाइंड असते, इनफायनाइट असते. चारही कन्फ्युज करतात. ज्याने कॉन्सेप्ट वापरला त्याला कळते हा याला 2 रूट्स आहेत. तर लॉस ऑफ रूट मध्ये जायचं नाही. हे आजच्या पिरियडचा सगळ्यात मेन स्टेटमेंट आहे. आता हळूहळू हा चॅप्टर खोल होत चाललाय, खोल. एकदम सुरुवातीला किती 1-1 मार्काचे प्रश्न सोपे वाटतात. इथून क्रिटिकल थिंकिंग स्टार्ट होते. तर के ची व्हॅल्यू काढण्याचा एक प्रश्न असा येतो. कळलं? छान. कधी-कधी एक धोका असतो. पहा बेटा, तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं. ऐका हां, मी काय बोलायलो, लक्ष द्या. के ची व्हॅल्यू सांगा. तुम्ही सॉल्व्ह केलं आणि के ची व्हॅल्यू 0 आली. आणि आपण लिहिलं के ची व्हॅल्यू 0. गुड. पुन्हा एका खड्ड्यात पडलो आपण. के कुठे आहे बघा. के आहे लीडिंग कोएफिशियंट. 0 असू शकतो का? तर याचा आन्सर काय राहील? तर याचं नाव आहे आयडेंटिटी नाही. आयडेंटिटी मध्ये एबीसी सगळे 0 असतात. बिलकुल मिसअंडरस्टँडिंग मध्ये जाऊ नका. आयडेंटिटीची डेफिनेशन आहे एबीसीआर 0. इथे तुम्ही जर के 0 आला तर तुम्ही इथे लिहायचं व्हॅल्यू ऑफ के इज नॉट पॉसिबल. कारण तो के 0 झाला तर तो क्वाड्रॅटिकचाच खून करून टाकतोय. तर त्यानं म्हणलं की x इज इक्वल टू 3 याचा रूट आहे. तर ऍक्च्युली ते रूट नाहीये. कारण तिथे के 0 होतोय. ते क्वाड्रॅटिकच राहत नाही. ते क्वाड्रॅटिकच नाही तर ते रूट कुठे घेऊन जातात. म्हणून एक काम करत जा इथून पुढं. क्वेश्चन खूप येणार पुढे असे. पण एक लक्ष देऊन पहा. बऱ्याच वेळा तुम्ही सॉल्व्ह कराल, के काढाल अननोन, पण त्याचं आन्सर लिहिण्यापूर्वी क्वेश्चन मध्ये बघत जा त्याचं लोकेशन काय आहे. तो के कुठं बसला एबीसीच्या जागेवर. जर तो ए मध्ये बसेल तर ते आन्सर मध्ये येणार नाही. समजायला त्या गोष्टी? चला, इथपर्यंत क्लिअर आहे? तर आज आपण क्वाड्रॅटिकचे बेसिक्स पूर्ण केले. टुमॉरो आपण शिकणार मेथड्स ऑफ फाइंडिंग रूट्स. 3 मेथड शिकणार बेटा आपण. एक तुमच्या सिलेबस मधून काढून टाकली आहे. असेलही मे बी, मी पाहिलं नाही. सांगतो. ऐका, ऐका. एक आहे फॅक्टरायझेशन मेथड. जगातलं कोणतेही क्वाड्रॅटिक सोडवण्याची सगळ्यात बकवास मेथड. ठीक आहे का? जी सगळीकडे काम करत नाही ती बकवास मेथड असते. हिचा प्रॉब्लेम होत होता म्हणून एक मेथड आणलेली आहे, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. ही मेथड सगळ्यात खास आहे. ही पण आन्सर देणार. फॅक्टरायझेशन ही खूप लिमिटेड मेथड आहे. ज्याचे फॅक्टर पडतात तेच या मेथड मध्ये ओके आहेत. पाहिल्याबरोबर दिसतात, हा मिडल टर्म स्प्लिट झाली. फॅक्टरायझेशन म्हणजे स्प्लिटिंग द मिडल टर्म. जिथे पाहिल्याबरोबर कळते की याचे 2 पार्ट काय होतात, त्याच्यासाठी ओके. बिलकुल पाहिल्याबरोबर कळतच नाही याचे मधले 2 पार्ट काय निघतील. समजा मी तुम्हाला असं इक्वेशन दिलं, तर अडचण नाहीये. कारण 4 चे 2 फॅक्टर 5 होण्यासारखे दिसतात. +4 +1. ठीक आहे.
तर इथं फॅक्टरायझेशन बिलकुल एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सॉल्व्ह करायला. तुम्हाला जर परीक्षेत आलं सॉल्व्ह, मेथडचं नाव दिलं नाही आणि जर फॅक्टरायझेशन लागत असेल तर बिनधास्त लावा. तिथे एक्स्ट्रा डोकं लावू नका. पण हेच जर इक्वेशन माझ्यासारख्या माणसानं असं करून दिलं, आता 2चे फॅक्टर 5 येण्यासारखे किती डोकं आपटून घेतला ते येत नाही. तिथे ही बकवास झाली ना मेथड. म्हणून ही मेथड लिमिटेड व्हर्जन मध्ये आहे. मग मॅथमॅटिशियननी काय केलं? त्याचं अपडेटेड व्हर्जन आणलं. कंप्लीटिंग द स्क्वेअर. इथून प्रत्येक क्वाड्रॅटिक सॉल्व्ह होणार. ऐका मी काय सांगायलो. धिस मेथड इज फुल प्रूफ मेथड. इथून तुम्हाला आन्सर मिळणार. का सर फॅक्टरायझेशन मध्ये प्रॉब्लेम काय होतो? फॅक्टरायझेशन मध्ये तेच आन्सर पटकन येतात जे रॅशनल नंबर आहेत. जिथे इरॅशनल नंबर येतात तिथे ही मेथड फेल होते. कारण आपल्याला टेबलमध्ये कधी तुम्ही √3 चा टेबल 1 + √2 चा टेबल शिकलाय का? तर ते शाळेतले 20 पर्यंत टेबल करताना जीव गेला. रिअल नंबरचे, रॅशनल नंबरचे टेबल कधी नीट केलं नाही. हे टेबल करणं तर अजून अवघड काम आहे. त्याच्यामुळे ही मेथड फेल जाते. ही मेथड सगळ्याचे आन्सर देणार. सर मग तिसरी मेथड का काढली? इथून आन्सर भेटू लागले ना. लक्षात घ्या. मी याच्या खाली जे लिहायलो ते याच्या मागचे रिझन्स आहेत. बघा. इट इज शॉर्ट मेथड. ठीक आहे? शॉर्ट और शॉर्टेस्ट म्हणा. शॉर्ट मेथड बट नॉट युजफुल फॉर ऑल इक्वेशन्स. ठीक आहे? शॉर्ट आहे. जिथे चालली तिथे सगळ्यात सोपी मेथड आहे. जिथे चालत नाही तिथे डोकेदुखी आहे. या मेथडचा प्रॉब्लेम काय? बघा, युजफुल फॉर ऑल बट व्हेरी लेंदी. याची अडचण लेंदी आहे. मग मॅथमॅटिशियनने विचार केला, चला ऍटलीस्ट एक मेथड तर सापडली जिथून सगळे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह होतील. पण ही लेंदी आहे. त्यांनी विचार केला की येणारी पुढची पिढी फार लेंदी क्वेश्चन नाही सॉल्व्ह करणार. नुसते आळशी आहेत. मग काय करायचं? मग त्यांनी काय केलं? या मेथडला जनरलाइज केलं आणि मग आणली फॉर्म्युला मेथड. इसको हम क्वाड्रेटिक फॉर्मूला बोलते हैं और हम इसे श्रीधराचार्य मेथड बोलते हैं. फॉरेनर्सनी चोरून नेलेली मेथड आहे. दिस मेथड वॉज ऍक्च्युअली इन्व्हेंटेड इन इंडिया. श्रीधराचार्य वॉज व्हेरी ग्रेट मॅथमॅटिशियन. आपण पायथागोरस, युक्लिड, अपोलोनियस यांचे नावं घ्यायलो. त्यांच्यापेक्षा 2 स्टेप पुढे होते. पण आपण श्रीधराचार्य म्हणले की त्यांना कुठले तरी साधू संत म्हणतो आणि मग सुपरस्टिशियस पीपल म्हणतो. रॉंग. 50 पायथागोरस जन्मल्यावर मरतील तेव्हा हा एकटा माणूस बरोबर. एवढा पॉवरफुल माणूस था. यांनी मेथड दिली. ही काय आहे? युजफुल फॉर ऑल अँड शॉर्टेस्ट. किती इंटरेस्टिंग आहे. जर 12वीला गेल्यानंतर क्वाड्रॅटिक मध्ये हे 2 सोडून द्यायचे. थर्ड वापरायचं. आणि मधली जी मेथड आहे ती कॅल्क्युलस मध्ये यूज होते. तर आपण उद्या तिन्ही मेथड शिकणार आहोत. सो इट्स डन फॉर टुडे.